गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आज आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली। चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, वाखरी, पालखीतळ भेट देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली आहे। पंढरपुरात आषाढी यात्रा समिती आल्यानंतर अनेक उच्च पदस्थ अधिकारी येतात। पंढरीतील 65 एकर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, वाखरी, पालखीतळ, दर्शनबारी आदी ठिकाणी भेट देतात, आढावा बैठका घेतात, प्रशासनाला सूचना देतात। त्याचीच प्रचिती आज पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे भेट देऊन पाहणी करीत घेतलेल्या आढावा बैठकीमुळे आली। खरं तर पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रा एकादशी सोहळ्यापूर्वी जवळपास महिनाभर हे चित्र कायम दिसून आले आहे, परंतु याच वेळी हे उच्चपदस्थ अधिकारी अथवा मंत्री ज्या ठिकाणी पाहणीसाठी जातात त्याऐवजी कधीतरी या अधिकाऱ्यांनी अथवा मंत्र्यांनी पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत अथवा यात्रेच्या पूर्वीच्या गर्दीच्या काळातही ज्या घाट परिसरात भाविकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, ज्या भागांमध्ये मठ, मंदिरे, धर्मशाळांची संख्या मोठी आहे, त्या परिसरात कधीतरी अकस्मात भेट देऊन तेथील स्वच्छतेची, रस्त्याच्या दुरावस्थेची व पार्किंगची काय अवस्था आहे याची एकदा पाहणी करावी अशीच अपेक्षा दरवर्षी व्यक्त होत आली आहे। खरे तर यात्रा काळात अथवा इतरही वेळी पंढरपुरातील जुना दगडी पूल ते कुंभारघाट या परिसरात चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची गर्दी असते। त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांची वाहने पार्किंग केलेली असतात। वाहने पार्क करून भाविक मंदिराकडे अथवा नगर प्रदक्षिणेला अनवाणी पायाने जाताना दिसून येतात, परंतु इथल्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, या परिसरातून होणारी अवैध वाळूची वाहतूक आणि त्यातून रस्त्यावर जणू काही वाळवंट उतरले आहे अशाच पद्धतीने पसरलेली वाळू, अशातच मोठमोठ्या खड्ड्यात साचून राहणारे पावसाचे पाणी, हे दुर्दैवी चित्र भाविकांना पाहावयास मिळते। आहेर यात्रा कालावधीत पंढरपूर नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते, परंतु इतर वेळी याच भाविकांचे वर्दळ असलेल्या परिसरात अस्वच्छतेचे दर्शन मोठ्या प्रमाणात होते। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पांडुरंगाच्या नगरीचा मी पालकमंत्री आहे, हे माझं भाग्य आहे असे विधान केले होते। त्यामुळे निदान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तरी केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी भेटी न देता एकदा पंढरपुरात अकस्मात भेट देऊन भाविकांची वर्दळ असणाऱ्या विविध भागात वास्तविक परिस्थिती काय असते, त्या परिसरात जागोजागी रस्त्यावर पसरलेली वाळू, अनवाणी पायाने चालणारे भाविक, रस्त्यावर पार्क करावी लागलेली वाहने, मोठमोठे खड्डे आणि पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर साठवून राहणारे पाणी, याचा प्रचंड त्रास भाविकांना सहन करावा लागतो। याची पाहणी करून योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्यास इथल्या जनतेतून त्यांचे मोठे स्वागत होणार आहे। शहरात ज्या भागात VIPंच्या भेटीगाठी असतात, वर्दळ असते, वावर असतो, त्याच भागात स्थानिक प्रशासनाकडून दक्षता घेतली जाते, असे विचित्र वर्षानुवर्ष दिसत आले आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी एकदा आपला तपास सोडून पंढरपूर शहराची पाहणी करावी अशीच अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते आहे।